छान असं मस्त नाश्त्यासाठी येण्या सकाळी सगळ्या मिक्स पिठाचे येणं चिले बनवले होते मी. तर गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसनचं असं सगळं मिक्स पीठ होतं त्याच्यामध्ये. रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. वेट लॉससाठी पण म्हणजे उपयुक्त आहेत हे चिले. हॅलो नमस्कार, भक्तीचे आणि ठिकाणी ब्लॉगमध्ये तुमचं आमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर आजचा दुसरा दिवस आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आज काहीतरी सरप्राईज असणार आहे. तर आता सकाळी चिले केलेले आहेत मी नाश्त्यासाठी. तर पुढचा व्हिडिओ स्किप न करता पहा. तर वाजलेले आता 8 आणि माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी. तर छान असं आहे ना पनीरची भाजी बनवणार आहे मी. आणि इथं पीठ मळून ठेवलेलं आहे भिजायला. तर आता पनीरची भाजी करून घेते. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग बोलते तुमचे. पापड पण तळलेले आहेत मी. हे ना मी घरीच केलेले पापड आहेत उडदाचे. तर चपात्या झालेल्या आहेत माझ्या आणि छान अशी पनीरची भाजी झालेली आहे. तर आता स्वयंपाक तर करून झालेला आहे आता माझा. तर कोण येणार आहे आमच्याकडं तुम्हाला थोडंफार रिव्हील करते. तर गावाकडून कोणतरी यायला लागलेले, तोपर्यंत गेस करा तुम्ही. आल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. रात्री 11 वाजल्या. दादा आलेले आहेत गावाकडून आणि ह्या बॅगमध्ये आहेत आंबे. तर आंबे घेऊन असे दादा आलेले होते. तर दोघांना पण ईशू हर्षला खूप आनंद झाला. तर त्याच्यानंतर मग मी आले ना आंबे सगळे काढून ठेवले, कारण पिकलेले जास्त होते आणि बॅगमध्ये ना गरमा येणे तर आणखीन जास्त पिकले ते. जेवायला वगैरे वाढून दिलं. हर्षू पण त्यांच्याबरोबर जेवत होता. त्याच्यानंतर मग खूप उशीर झाला, व्हिडिओ काही शूट केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आता करते. ईशू म्हणली चल दादा तुला स्कूल दाखवून आणते. मग त्यांनी स्कूल दाखवायला गेलेली होती. त्याबरोबर रस आणि चपाती असं सकाळचं जेवण केलेलं आहे मी. आणि आत्ताच आहे ना आम्ही तर सगळे जेवण वगैरे करून घेऊ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया अशाच छानच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.